कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। आजच्या अनुभवाला सुरुवात करूया। जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोते। श्री गजानन जय गजानन अनुभवाचं नाव आहे। हा जन्म अपुरा देवा तुला भजण्यासाठी, सेवा तुझी करण्यासाठी। जय गजानन। ताई म्हणतात, माझे पहिले सद्गुरू श्री गजानन महाराज आणि लहानपणापासूनच ते सर्व काही त्यांच्याशीच बोलायचे, आनंदात आणि दुःखातही। माझे माहेर जालन्याचे, गजानन महाराजांची पालखी यायची, खूप छान वाटायचे, मजा असायची। हत्ती, घोडा आणि भरपूर शिस्तीत चालणारे खेळणारे वारकरी, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालणारे वारकरी, माता, खूप आवडायचं हे सगळं। तेव्हा त्यातल्या एका वारकऱ्याने मला सांगितले होते, बाळ, नेहमी गणगण गणात बोते म्हणत जा, म्हणजे ते सदैव आपल्या सोबत असतात। मी तेव्हा 3रीत किंवा 4थीमध्ये होते, पण ही गोष्ट मनावर ठसली। कदाचित गजानन महाराजांनी माझ्यावर केलेला हा अनुग्रहच होता। तशी मला आधीपासूनच गजानन विजय ग्रंथातील चित्रे, फोटो पाहायची सवय होती। त्या चित्रानुसार आई गोष्ट सांगायची। मला लहानपणापासूनच महाराजांचा एक आधार वाटायचा। तेव्हा माझे प्रश्न तरी काय? बाळबोध, जसे वडिलांनी रागावू नये, वर्गात मार बसू नये, चांगले मार्क्स मिळावेत यासाठी खेळणे, हुदडणे, खाणे, पिणे आणि भीती वाटली किंवा काही हवे असले तर महाराजांना किंवा आमच्या शेजारी गणपती मंदिर होते तिकडे त्यांच्याशी बोलणे। इतकी साधी आणि सोपी अध्यात्माला गजानन महाराजांनी सुरुवात करून दिली। पण ही बालभक्ती, काम्यभक्ती करताना गजाननावर विश्वास होता। माझ्या रूममध्ये सगळीकडे गजानन महाराजांचे फोटो होते, बघू तिकडे तेच दिसतील इतके, आणि नकळतच त्यांच्याशी माझे नाते बापलेकीचे आणि मैत्रीचे झाले। जशी जशी मोठी झाले तसे तसे पारायण करू लागले। एक बसनी 3 दिवसाचे, 7 दिवसाचे मनात आले की वाचायचे, असा माझा प्रवास सुरू होता। अनेक प्रश्न सुटत होते, अनेक संकटापासून गजानन महाराज वाचत होते। ते माझे वडील होते, त्यामुळे त्यांचे ते कर्तव्यच आहे हा अधिकार माझा त्यांच्यावर होता। माझे लग्न झाले हे जेव्हा मला बघायला आले तेव्हा आधी शेगावला जाऊन आले। हीच गोष्ट मला गजाननाची इच्छा आहे हे समजण्यासाठी पुरेशी होती। असे चालू होते संसार आणि भक्ती, पारायण हे नित्यनियमाने चालू होते। त्यात शेगावला निदान वर्षातून एकदा तरी जायचे हा नियम, आणि लग्नानंतरही तसा चालू होता। मनात एक ध्यास होता सलग पारायण करण्याचा। त्यानुसार मी म्हणजे गजानन महाराजांची रोज एक सलग 21 पारायण करून घेतले, आणि संजीवन समाधी पारायण उपक्रमात भाग घेतल्यामुळे एक असे एकूण 22 पारायणे झाली। आणि ऋषी पंचमीला मी उकडीचे मोदक नैवेद्यासाठी करायचे ठरवले। उकडीच्या मोदकाचा मला तसा काही अंदाज येत नाही की एवढ्या पिठात एवढे मोदक होतात, त्यामुळे नेहमी मी जेवढे मोदक होतील तेवढ्याच नैवेद्य अर्पण करते। ह्या वेळेस घरात जेवढे पीठ शिल्लक होते तेवढे मी घेतले, सारणही अंदाजेच केले, आणि काय आश्चर्य, त्या सारणात आणि पिठात माझे 22 मोदक झाले। मला खूप आश्चर्य वाटले की तंतोतंत सारण आणि पीठ कसे काय झाले। 21 मोदक झाले हा आनंद होता, पण नंतर विचार केला मोदक 22च कसे काय झाले, आणि नंतर लक्षात आले की आपण 22 पारायणे केली ती त्यांनी स्वीकारली आहेत ह्याची सी पावती। ह्या अनुभवाने खूप खूप आनंद झाला। आणि लगेचच दुसरा अनुभव, माझा मुलगा आत्ताच मेकॅनिकल इंजिनियर झाला। सुरुवातीलाच त्याला गुजरातला नोकरी मिळाली होती। आम्ही पण अनुभव येण्यासाठी त्याला जाऊ दिले होते, पण कोरोनामुळे महाराजांच्या कृपेने सुखरूप परत घरी आला। कोरोनाच्या ह्या भयानक परिस्थितीमध्ये आम्हाला परत त्याला तिकडे गुजरातला पाठवण्याची इच्छा नव्हती। तो इकडे पुण्यातच प्रयत्न करत होता, आणि ह्या पारायणाचे फळ म्हणून की काय त्याला
लगेचच एका चांगल्या कंपनीत अपेक्षेपेक्षाही जास्त पगाराची नोकरी मिळाली. पारायणे सुफळ आणि संपूर्ण झाली. खरं तर देवा, तुझी कृपा घननीळ आमच्यावर सतत बरसत असते, पण अशा अनुभवाच्या माध्यमातून डोळे भरून येतात, अष्टभाव दाटून येतात. हा जन्म अपुरा देवा, तुला भजण्यासाठी, तुझ्या नामात रंगावे, हीच आमची आटाटी. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. सुनीता बडवे, औरंगाबाद येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि महाराजांचे अनुभव असतील तर आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्स मध्ये गण गण गणात टाईप करा. धन्यवाद.